जय हिंद. ब्रिगेडियर हेमंत महाजन. आजचा आपला विषय आहे की काल 26 जानेवारीला रिपब्लिक डे परेड झाली, त्याचं आपण विश्लेषण करू. काहींना वाटतं की ही परेड आपण जी करतो, त्या परेडमध्ये जी आपण आपली शस्त्र दाखवतो, याच्यामुळे शत्रूला आपण आपली माहिती देतो आहेत का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. ही शस्त्र जी आपल्याकडे आहे, याची माहिती शत्रूंकडे पहिलेच आहे. उलटं आपण त्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की जी शस्त्र तुमच्या विरुद्ध वापरली, याच्याशिवाय अजून नवीन जास्त ताकदवान शस्त्र आता आमच्याकडे आहे. जसं आपण हे काल हायपरसॉनिक मिसाईलचं पण प्रदर्शन केलं होतं. दुसरा प्रश्न असा उभा होतो की आपण शांतताप्रिय देश असायला पाहिजे, तर म्हणून आपण अशा प्रकारे लष्करी परेडला एवढं महत्त्व द्यायला पाहिजे का? ही विचारसरणी काही वर्षापूर्वी जरूर होती की आपण शांतताप्रिय आहे. आपण शांतताप्रिय असून चालत नाही. आपले शत्रू शांतताप्रिय नाहीत, चीन आणि पाकिस्तान. आणि ते ज्या भारताच्या विरुद्ध गडबडी करत असतात, तर त्यांना एक धक्का बसायलाच पाहिजे. त्यांना कळायलाच पाहिजे की आपली काय क्षमता आहे, ज्याच्यामुळे ते भारताच्या विरुद्ध कारवाई करण्याच्या आधी 2 वेळा विचार करतील. तर ही 2-3 मोठी कारणं आहेत की रिपब्लिक डे परेडला आपण सगळ्या जगाला दाखवतो. कालची जी परेड होती, ही परेड भारतीयांनी नक्कीच बघितली. ही परेड बघितली, जे आपले इतर मित्र राष्ट्र आहेत, त्याच्यामध्ये युरोपियन युनियनचे रिप्रेझेंटेटिव्ह तिथे हजर होते. याच्याशिवाय इतर देशांनी आणि खास तर आपले शत्रू चीन आणि पाकिस्तान यांनी पण ही परेड बघितली. तर या परेडचं वैशिष्ट्य काय होतं? सर्वात पहिले वैशिष्ट्य होतं की आजचे जे मुख्य पाहुणे होते, कालचे जे मुख्य पाहुणे होते, ते युरोपियन युनियनचे मुख्य होते. आणि आज आपल्याला बातमी येत आहे की आपला जो करार होणार होता फ्री ट्रेड अग्रीमेंटचा युरोपियन युनियनच्या बरोबर, तो आता झालेला आहे. आणि यामुळे भारताला प्रचंड फायदा होणार आहे. मग तो आर्थिक क्षेत्रात असो, ज्यामुळे व्यापार वाढेल, ज्यामुळे भारतामध्ये रोजगार वाढेल. याच्याशिवाय सामरिक क्षेत्रामध्ये म्हणजे आता युरोपियन युनियन आपल्याला अमेरिकेपेक्षा जास्त महत्वाचं मानतो आहे आणि ते आपल्याशी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये करार करायला तयार आहे किंवा सहकार्य करायला तयार आहेत. संरक्षण करार सुद्धा आपले होत आहेत. त्याच्यामुळे अनेक प्लॅटफॉर्म्स जे युरोपमध्ये बनतात, ते आता भारतामध्ये सुद्धा बनवले जातील. आणि लक्षात ठेवावं की युरोपियन युनियन म्हणजे युरोपियन देशांचं जे एक एकत्रित असं कुटुंब आहे, हे जगातलं अतिशय अत्याधुनिक आहेत ॲज फार ॲज टेक्नॉलॉजी इज कन्सर्न्ड. तर त्यांची टेक्नॉलॉजी आपल्यापेक्षा नक्कीच सुपिरियर आहे, याच्याविषयी कोणाच्या मनात काही शंका नको. आणि जर ती आपल्याला मिळाली, तर नक्कीच आपल्याला फायदा होईल, हे सुद्धा सगळ्यांना अगदी सरळ समजू शकतं. याच्याशिवाय ते आपल्याबरोबर सायबर सिक्युरिटी या विषयावरती सुद्धा कोऑपरेशन करत आहेत, करायला तयार आहेत. ज्यामुळे आपलं सायबर जे डिफेन्सेस आहे माफ करा, ते अजून जास्त मजबूत होतील. कारण सायबर युद्ध हे 24 तास सुरू असतं आणि चीन आणि पाकिस्तान आणि त्यांचे मित्र वेगवेगळ्या पद्धतीने आपली जी महत्वाची संघटना असतात, त्याच्यावरती हल्ला करतात. उदाहरणार्थ आपलं इलेक्ट्रिसिटी ग्रिड असू शकतं, त्याच्यावरती हल्ला केला जातो. आपली जे UPI नावाची जी पेमेंट सिस्टीम आहे, त्याच्याविरुद्ध हल्ला केला जातो. आपली ज्या नेटवर्क सिस्टीम्स अनेक आहेत, त्याच्याविरुद्ध हल्ला केला जातो. तर सायबर युद्धामध्ये आपल्या सायबर बाउंड्रीजचं किंवा डिजिटल बाउंड्रीजचं रक्षण करणं हे महत्वाचं आहे. आणि युरोपियन युनियनशी आपण करार केल्यामुळे आपली ही क्षमता नक्कीच वाढेल. मॅरिटाईम सिक्युरिटी म्हणजे समुद्रामध्ये सुरक्षा, ही सुद्धा अजून जास्त मजबूत होण्याची शक्यता आहे. म्हणजे युरोपियन युनियन बरोबर जे केलेले करार आहेत, यामुळे माफ करा, आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामरिक असो की सुरक्षित असो की सायबर सिक्युरिटी असो की इंटेलिजन्स असो की इन्फ्रास्ट्रक्चर असो, यामध्ये आपलं पुष्कळ फायदा होणार आहे, हे अगदी क्लिअर आहे. आता दुसरी गोष्ट, या परेडमध्ये आपण एका सैनिकी अधिकाऱ्याला जे आपलं हायेस्ट अवॉर्ड गॅलेंट्री अवॉर्ड आहे, पीस टाईम मधलं अशोक चक्र हे देण्यात आलं. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं. ते आत्ताच अवकाशामध्ये गेले होते आणि त्यांनी जो खूप दिवस अवकाशामध्ये काढले, त्याकरता त्यांच्या या कामगिरीकरता त्यांचं कौतुक करणं हे बरोबर पण आहे. याच्याशिवाय आपण या परेडमध्ये आपली वेगवेगळी शस्त्र दाखवली. शस्त्र कुठली होती? अनेक शस्त्र
जी आपण ऑपरेशन सिंधूरमध्ये वापरली होती. उदाहरणार्थ ब्रह्मोस 250 ते 350 किलोमीटर याची रेंज आहे आणि 4 मॅक म्हणजे आवाजापेक्षा चौपट स्पीडनी हे जे क्षेपणास्त्र आहे हे पुढे जातं. म्हणजे शत्रूला हे क्षेपणास्त्र फायर केल्यानंतर स्वतःचा बचाव करण्याकरता अजिबात वेळ मिळत नाही आणि त्याची जमिनीच्या आत पेनिट्रेशन करण्याची जी ताकद आहे ती सुद्धा खूप आहे. तर त्याच्यामुळे हे शस्त्र अत्यंत प्रभावी आहे आणि यांनी ज्यावेळेला आपण पाकिस्तानच्या एअरफील्ड्सवरती हल्ला केला, पाकिस्तानच्या एअरफील्ड्सचं खूप नुकसान केलं. मग ते एअरफील्ड्सचं असो, की तिथे असलेल्या हँगर्सचं असो, की तिथल्या रनवेचं असो, की तिथे असलेले दारुगोळा असतो, की तिथे असलेली शस्त्र असो, पाकिस्तानला या क्षेपणास्त्रांच्या फायरिंगमुळे खूप नुकसान हे सहन करावं लागलं. हे पुन्हा दाखवण्यात आलं आणि अनेक परदेशी देश, खास तर फिलिपिन्स आणि इंडोनेशिया हे शस्त्र घेण्याकरता सध्या भारताशी बोलत आहेत आणि फिलिपिन्सला हे शस्त्र देण्यात पण आलेलं आहे. याच्या पुढचं जे क्षेपणास्त्र होतं ते आकाश होतं. आकाशचा वापर अँटी एअरक्राफ्ट डिफेन्स सिस्टीममध्ये करण्यात आला होता आणि पाकिस्तानमधून येणारी ड्रोन्स किंवा तिथून येणारी क्षेपणास्त्र यांना पाडण्याचं अत्यंत महत्वाचं काम हे आकाशने केलं आणि अशाच प्रकारे आपलं पिनाका नावाचा तोफगोळा आहे. पिनाका हे गायडेड अम्युनिशन आहे, ज्यांनी पाकिस्तानचं पुष्कळ नुकसान केलं होतं त्यावेळेला जमिनी युद्ध झालं, खास तर LOC वरती, तर ते पण दाखवण्यात आलं. त्याच्याशिवाय ग्राउंड टू एअर, ग्राउंड टू ग्राउंड अशी वेगवेगळी शस्त्र ही दाखवण्यात आली आणि एवढंच नव्हे तर आपण एक नवीन शस्त्र दाखवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे एक हायपरसॉनिक मिसाईल ज्याची रेंज 1000 किलोमीटरहून जास्त आहे आणि हे जे पाकिस्तान किंवा चीनचं जे नौदल असतं त्यांच्या विरोधात हे वापरलं जाईल. तर हे शस्त्र सुद्धा दाखवण्यात आलं. म्हणजे आपण मेक इन इंडियामध्ये जी शस्त्र भारतात बनतायत याचं एक अतिशय चांगलं माफ करा असं उत्कृष्ट असं प्रदर्शन केलं, ज्यामुळे शत्रूला नक्कीच विचार करावा लागेल आपल्याशी नवीन युद्ध सुरू करायच्या आधी. याच्याशिवाय आपले वेगवेगळे जे दस्ते म्हणजे वेगवेगळे जे कॉलम्स होते ते त्यांनी सुद्धा संचलन केलं या पथावरनं. तर आता हे जो पथ आहे याला आता कर्तव्य पथ म्हटलं जायचं. पहिले याला राजपथ म्हटलं जातं. राजपथ म्हणजे इंग्लंडच्या राजाने आपल्यावरती राज्य केलं तर त्यांच्याकरता या पथाचं नाव राजपथ ठेवलं होतं आणि दुर्दैवाने 2014 पर्यंत आपण हेच नाव वापरत होतो. आता याचं नाव कर्तव्य पथ करण्यात आलेलं आहे आणि या पथाला आता नेताजी सुभाषचंद्र बोसांनी त्यांच्या इंडियन नॅशनल आर्मीनी जे काम केलं होतं त्याकरता कर्तव्य पथ असं म्हटलेलं आहे आणि जे नाव जे बदली झालं राजपथावरून कर्तव्य पथ हे अतिशय बरोबर पण आहे. आणि आपली ही जी परेड असते ही नेहमीच नॅशनल वॉर मेमोरियल पासून सुरू होते. 2014च्या आधी आपल्याकडे नॅशनल वॉर मेमोरियल नव्हतं. म्हणजे आपल्याकडे वेगवेगळी वॉर मेमोरियल होती. भारत चीन सीमेवरती, भारत पाकिस्तान सीमेवरती, पण ती लहान होती. परंतु राष्ट्रीय स्तरावरती असं कुठलंच मेमोरियल हे आपल्याकडे नव्हतं. परंतु आता आपण एक असं वॉर मेमोरियल तयार केलेलं आहे की याच्यामध्ये 1947 नंतर ज्या ज्या सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान देशाचं रक्षण करण्याकरता केलेलं आहे त्यांची नावं इथे कोरण्यात आलेली आहे. त्या लढायांची नावं इथे आहेत. उदाहरणार्थ 1947-48 ची लढाई, त्यामध्ये जवळजवळ 3000 सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं. 1962 ची लढाई 2-2.5 हजार सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान यावेळेला दिलं. 1965 ची लढाई पुन्हा एकदा 2 ते 3 हजार सैन्य आपल्या यामध्ये यांना वीरगती मिळाली होती. 1971चं युद्ध त्यात सुद्धा आपण खूप रक्त सांडलं. कारगिलचं युद्ध 550हून जास्त सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि याच्याशिवाय जी वेगवेगळी दहशतवादी विरोधी अभियानं सुरू आहेत, मग ती जम्मू काश्मीरमध्ये असो की ईशान्य भारतामध्ये असो की LOC वरती असो की भारत चीन सीमेवरती असो. आपल्याला माहिती आहे की भारत चीन सीमेवरती ऑपरेशन गलवान मध्ये आपल्या 20 सैनिकांनी प्राणाचं बलिदान दिलं, ज्यामध्ये कर्नल संतोष होते की जे 14 बिहारचे कमांडिंग ऑफिसर होते. तर अशा सगळ्यांची नावं इकडे आहेत आणि त्यामुळे नॅशनल वॉर मेमोरियल पासून परेडची सुरुवात होणं हे अत्यंत अतिशय चांगली परंपरा आपण सुरू केलेली आहे.
ज्यावेळेला आपले कॉलम्स आले तर कॉलम्समध्ये वेगवेगळ्या प्रसिद्ध इन्फंट्री रेजिमेंट, पंजाब रेजिमेंट असो की मराठा रेजिमेंट. महाराष्ट्रातल्या 2 रेजिमेंट आहेत. एक तर आहे मराठा रेजिमेंट, ज्याच्यामधले सगळे सैनिक हे महाराष्ट्रातले असतात. दुसरं आहे महा रेजिमेंट, ज्यांच्या अर्ध्या बटालियन ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या असतात. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सैन्याच्या कॅन्टॉन्मेंट आहेत. मग ते मुंबईला नेव्ही नगरला असो की पुण्यामध्ये कमांड हेडक्वार्टर असो, एनडीए असो, सीएमई असो, याच्याशिवाय अहमदनगरला आमडकोर रेजिमेंटल सेंटर आहे, याच्याशिवाय देवळालीला आपलं तोफखान्याचं सेंटर आहे वगैरे. तर मोठ्या प्रमाणामध्ये आर्मीचं पीस टाइम लोकेशन्स हे महाराष्ट्रामध्ये आहे आणि सैन्यात जाण्याची महाराष्ट्राची परंपरा पण आहे. आज जवळजवळ 25 ते 35 हजार सैनिक महाराष्ट्रात मधले हे सैन्य दलामध्ये विविध ठिकाणी काम करत असतील आणि दरवर्षी 5 ते 6 हजार हे रिटायर होतात आणि 5 ते 6 हजार नवीन अग्निवीर पुन्हा भरती होतात. तर आपली परंपरा सैन्यात जाण्याची ही खूप मोठी आहे आणि त्याकरता म्हणजे आपल्याला सुद्धा हा दिवस महत्वाचा आहे. आणि मराठा रेजिमेंटला 600हून जास्त शूरता पुरस्कार वेगवेगळ्या युद्धामध्ये मिळालेली आहेत. मग सैनिकी दस्ते आले, मग त्याच्यात आधी काही आपले शूर सैनिक पण जात होते. परमवीर चक्र मिळालेले सुभेदार संजय कुमार, नंतर सुभेदार मेजर बाणा सिंग, याच्याशिवाय लेफ्टनंट कर्नल पीथवाला, ज्यांना नागालँडमध्ये नाका दहशतवाद्यांना मारण्याकरता अशोक चक्राने सन्मानित करण्यात आलं होतं, ते पण या परेडमध्ये सामील होते. एवढंच नव्हे तर केवळ शस्त्र आणि शूरपणा यानेच काम होत नाही. आपल्याला जी आपली बनावट असते, रचना असते, ती सुद्धा अत्याधुनिक करावी लागते. आणि ऑपरेशन सिंदूर मधून आपण नक्कीच हा एक धडा अजून शिकलेलो आहोत. आता आपण 2 वेगळ्या प्रकारच्या बटालियन्स किंवा ब्रिगेड तयार केलेला आहे. एक आहे भैरव बटालियन आणि दुसरं आहे रुद्रा ब्रिगेड. रुद्रा ब्रिगेड आणि भैरव बटालियन. आता या वेगळ्या कशा आहेत? या वेगळ्या अशा करता आहेत की यामध्ये आपण आता सगळ्या प्रकारची वेगवेगळी शस्त्र आणि आयुध एकत्रित केली आहे. जे लढाई करताना तुम्हाला तोफखान्याचा सपोर्ट लागतो, लढाई करताना तुम्हाला टेहाळणी करावी लागते, त्याकरता तुम्हाला ड्रोन लागतात, लढाई करताना तुम्हाला इंटेलिजन्स म्हणजे गुप्तहेर माहितीची गरज असते, लढाई करताना तुम्हाला कम्युनिकेशन सपोर्ट लागतो, लढाई करताना तुम्हाला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागतो. तर हे सगळे विविध प्रकारचे सैनिक जे एकत्रित लढाईमध्ये काम करू शकतात, तर ते आपण एकत्रित आणलेले आहेत आणि त्याच्या भैरव बटालियनच्या बनलेल्या आहेत, ज्यांनी सगळ्यांचं लक्ष हे आपल्याकडे अगदी म्हणजे आकर्षित करून घेतलं होतं. आणि रुद्रा ब्रिगेड ज्या आहेत या सगळ्या म्हणजे अशा एकत्रित ऑल आर्म्स ब्रिगेड्स आहेत की ज्या मल्टी डोमेन म्हणजे बहुआयामी युद्धामध्ये काम करू शकतात. तर त्यांची सुद्धा रचना आपण कालच्या जी परेड होती त्यामध्ये ही दाखवली होती. तर थोडक्यामध्ये आपण शत्रूला असा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आम्ही सगळ्या प्रकारच्या युद्धाकरता तयार आहोत. आता हा मेसेज शत्रूकडे गेला असेल का? चीननी हे बघितलं असेल का? आपण बघितलं तर आज चीनमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. गोंधळ असा की चीनचे जे नंबर 1 लष्करी अधिकारी आहेत त्यांना भ्रष्टाचाराकरता बाहेर काढलेलं आहे आणि त्यांचं कोर्ट मार्शल हे होत आहे. म्हणजे चीनमध्ये आता सत्ता संघर्ष सुरू आहे. चीनचे प्रेसिडेंट शी जिनपिंग आणि तिथलं सैन्य. आणि याच वेळेला पाकिस्तानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गडबड सुरू आहे आणि 2025 मध्ये पाकिस्तानी सैन्याने जवळजवळ 3000हून जास्त सैनिक गमावले. त्याविषयी आपण काही वेळापूर्वी नक्कीच बोललेलो होतो. माफ करा. तर थोडक्यात ही जी परेड झाली त्या परेडमध्ये भारताची सर्वसमावेशक जी शक्ती आहे, मग ती शस्त्रांची असो की माणसांची असो की नेतृत्वाची असो की ऑर्गनायझेशनची असो, ही आपण दाखवली. ही आपल्या मित्रांना पण दाखवली, आपल्या शत्रूंना पण दाखवली आणि आपण आपल्या देशवासियांना आश्वासित केलं की भारतीय सैन्य जे आहे कुठल्याही पद्धतीमध्ये आपलं देशाचं रक्षण करू शकतो. तर हा एक मोठा मेसेज होता 26 जानेवारीच्या परेडचा.
तर मी इथेच थांबतो. जय हिंद.